आज मी इथे तुम्हाला जवसाची चटणी कशी बनवायची ते दाखवणार आहे. तर जवसाला आळशी किंवा फ्लेक्स असंही म्हटले जातं आणि कोणतीही चटणी म्हटली तर ताटाची डावी बाजू सांभाळण्याचं काम हा चटणीचा प्रकार करतो. त्यामुळे आज मी इथे तुम्हाला अशी छान चटपटीत आणि खमंग अशी जवसाची चटणी कशी बनवायची ते दाखवणार आहे. जवसाची चटणी ही आपल्या आरोग्याकरता अतिशय फायदेशीर आहे आणि त्याला वेगवेगळ्या नावांनीही ओळखलं जातं. जवसामध्ये ओमेगा 3 हे भरपूर प्रमाणात आहे, त्यामुळे त्याच्या सेवनाने आपले शरीर निरोगी राहण्यास तर नक्कीच मदत होते. डाएट करणाऱ्यांसाठी सुद्धा जवस हे अतिशय फायदेशीर आहे. नमस्कार, कृष्णाज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. तर जवसाची चटणी बनवण्यासाठी इथं मी जवस घेतलेले आहेत, तुम्हाला दाखवते. याला आळशी किंवा फ्लेक्स सीड्स असेही म्हटले जाते आणि हे इझिली तुम्हाला ग्रोसरी शॉपमध्ये अवेलेबल होते. तर जवस घेतलेले आहेत. थोडेसे इथे मी शेंगदाणे वापरणार आहे, खोबरं खिसलेलं, लाल मिरची पावडर आणि लसणाचे 6-7 पाकळ्या. बस एवढ्याच सामानात छान चटपटीत अशी जवसाची चटणी होणार आहे. तर सुरुवातीला आपल्याला जवस भाजून घ्यायचे आहेत, खोबरेही भाजून घ्यायचे आहेत, शेंगदाणे मी आधीच भाजून घेतलेले होते. तर इथे छान कढई तापलेली आहे, मी आधीच कढई तापायला ठेवली होती आणि आता यात 1 वाटी जवस मी ऍड करणार आहे आणि हे जवस छान खमंग भाजून घेणार आहे. कारण जवस पचायला जड असतं, त्यामुळे ते अगदी मंद विस्तवावर आपल्याला भाजून घ्यायचे आहे. हाय फ्लेमवर आपल्याला हे जवस भाजायचे नाहीयेत, अगदी मंद गॅसवरती हे जवस छान भाजून घ्यायचे आहेत. आणि तुम्ही इथे पाहू शकता जवस छान भाजले गेलेले आहेत, त्याचा रंगही हलकासा चेंज झालेला आहे आणि जवस भाजताना एक छान वास येतो. तर या स्टेजला आता हे जवस मी बाजूला काढून घेणार आहे. तर जवस मी बाजूला काढून घेतलेले आहेत आणि ते थोडे थंड होऊन देणार आहोत. आता यात मी अर्धी वाटी खोबरं ऍड करणार आहे आणि हे खोबरंही मंद गॅसवरती छान थोडंसं हलकंसं लाल होईपर्यंत आपण हे भाजून घेणार आहोत. अजून एक साहित्याचे प्रमाण मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता अगदी मंद गॅसवर छान खोबरं असं हलकंसं असं त्याला एक तांबूस रंग आलेला आहे आणि छान भाजलं गेलेलं आहे. या स्टेजला मी गॅस ऑफ करणार आहे आणि हे खोबरं सुद्धा बाजूला काढून घेणार आहे. येस, तर आता इथे आपलं खोबरं भाजून झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. आता हे खोबरं मी मिक्सर जार मध्ये ऍड करणार आहे. आपल्याला हे छान वाटून घ्यायचं आहे. त्याचबरोबर मी इथे शेंगदाणेही ऍड करणार आहे आणि इथे थोडीसे मी लसणाचे पाकळी ऍड करणार आहे. तर साधारणतः 6 ते 7 लसूण पाकळ्या सफिशियंट आहेत 1 वाटी जवसाच्या चटणीला. तर त्याचबरोबर इथे मी लाल मिरची पावडर ऍड केलेली आहे. तर यात मी 2 चमचे बेडगी मिरची पावडरचा वापर केलेला आहे आणि 2 चमचे तिखट लाल मिरची पावडर यूज केलेली आहे. चवीनुसार इथे मी थोडंसं मीठ ऍड करणार आहे. मीठ नंतरही आपण ऍड करू शकतो, काही हरकत नाही. आणि आता हे मिक्सरवर छान बारीक वाटून घेणार आहे मी. येस, तर इथे हे मिक्सरवर वाटून घेतलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. मस्त असं हे छान वाटलं गेलेलं आहे. थोडेसे शेंगदाणे इथे ओबडधोबड राहिलेले आहेत, काहीही हरकत नाही, कारण जेव्हा आपण जवस यात बारीक करू तेव्हा तेवढे जे शेंगदाणे राहिलेले आहेत तेही छान बारीक होणार आहेत. तर आता हे एकदा मी चमच्याने छान हलवून घेणार आहे आणि आता यात हे जवस ऍड करणार आहेत. तर जवसही थोडेसे थंड झालेले आहेत आणि आता हे जवस ऍड केल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा मिक्सरवर छान बारीक वाटून घ्यायचं आहे. येस, तर इथे हे वाटून झालेलं आहे आणि मस्त तुम्ही पाहू शकता छान जवसाची चटणी रेडी झालेली आहे. अगदी झटपट बनते आणि वास मस्त त्याचा स्मेल येत आहे आणि हाताने मी तुम्हाला दाखवते, तुम्ही पाहू शकता की याचं टेक्स्चर खूप बारीक नाही वाटलेलं, थोडंसं बारीक वाटलेलं आहे. थोडी भरड नाही म्हणता येणार, पण बऱ्यापैकी ते छान बारीक वाटलेलं आहे. तर अशा पद्धतीने इथे ही जवसाची चटणी रेडी झालेली आहे. आता ही मी सर्विंग बाउलमध्ये काढून घेणार आहे. तर जवसाची चटणी खाण्यासाठी रेडी झालेली आहे. ही जवसाची चटणी तुम्ही भाकरी किंवा चपाती बरोबर खाऊ शकता आणि जर तुम्हाला आवडत असेल ना तर या जवसाच्या चटणीत थोडं तेल घ्या, मस्त चव लागते याची. आणि नुसतं भातवरण असेल तेव्हाही ही आपण जवसाची चटणी भातवरणाबरोबरही खाऊ शकतो, मस्त चव लागते. आणि अशा पद्धतीने इथे ही जवसाची चटणी रेडी झालेली आहे. तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की 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 कळवा.
तसेच माझ्या चॅनलला लाईक करायला, शेअर करायला आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका. आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत खात राहा, आनंदी राहा आणि सेफ राहा. धन्यवाद.